Yesterday, I taught you all theorems formulae on general solutions. Now today let us use all the formulae. How to use? See in the exercise 3.1 trigonometric function. Find the general solutions of each of the following. Sin 3x by 2 is equal to 0. Okay. So we have 9 formulae, remember. Out of 9 formulae, which formula is applicable to this equation or this problem, that you have to judge. Suppose you assume this as theta, so this look like sin theta is equal to 0. Okay, and we have the formula sin theta is equal to 0 and याचा जनरल सोल्यूशन आहे theta is equal to n pi. This is very first formula. How to use this formula? This is equation. It is a pattern of writing. हे इक्वेशन आहे आणि हे वाला त्याचा जनरल सोल्यूशन आहे आणि इथं फॉर ऑल n बिलॉंग्स टू z n कोण आहे असं लिहायला लागते फॉर ऑल याचं सर्व याच्यातच आहे. दिस इज मेन आन्सर. ओके, आपला जो प्रॉब्लेम आहे तो याच्यासारखं दिसत आहे. मी काय केलं, पहिले फॉर्म्युला लिहून घेतो असा आणि याच्याच खाली माझा प्रॉब्लेम लिहितो sin 3x by 2 is equal to 0. आता एक काम करा, कंपेयर करा दोघांना. बोला 0 तो ठीक आहे, साइन भी ठीक आहे, याच्यासारखं दिसते ना, हे प्रॉब्लेम याच्यासारखं दिसते म्हणून तो हे लावतो ना. अँड दिस इज द जनरल सोल्युशन सेट इन द थिअरम 1. ओके, प्रूव्ह केला आहे आपण. तर एक काम करा, दोघांना कंपेयर करा. थीटाच्या जागेवर काय दिसते 3x by 2 आणि n पाय ने बदलायचा. जे बदल आहे इथंच पहा. थीटा इज इक्वल टू 3x by 2 n पाय तसंच राहू द्या. अँड कधी कोणतंही इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा सिंगल x ची व्हॅल्यू काढतो. तसं 3x by 2 नाही काढत. कोणताही प्रॉब्लेम साधा इक्वेशन जरी असलं तर x इक्वल टू उत्तर काढतो. x इक्वल टू 5, x इक्वल टू 2 असं -1. तर इथं xच काढायचा आहे. तर एक काम करा, हे बाकीचे जे आहे 3 आणि 2 यांना ट्रान्सफर करा. 2n पाय क्रॉस 2 क्रॉस 3 आन्सर. ठीक आहे. फॉर ऑल हे चालतच राहते. फॉर ऑल n इंटिजर असते. दॅट्स ऑल. फाइंड द सोल्यूशन. कोणताही सोल्यूशन असो, जनरल असो की प्रिन्सिपल असो की साधा इक्वेशन सॉल्व करायचं असो तर x इज इक्वल टू काढावं लागते. हे पहा काय. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला यूज्ड. ओके, एक आता एक फटाफट घेतो. टेक सेकंड. cos 5x is equal to 0. फाइंड x. फाइंड सोल्यूशन म्हणजे काय, फाइंड x. आता हे आपल्या जवळ 9 फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. जनरल जसं प्रिन्सिपल सोल्यूशन होतं ना तसं हे नाही. जनरल सोल्यूशन मध्ये फक्त 9 थिअरम आहे कालचे आणि कोणता ना कोणता थिअरम तुम्हाला जनरल सोल्यूशन काढण्यासाठी या लाईनने लावायचा आहे. ओके, तर हे कोणासारखं दिसते. आपल्याजवळ 9 फॉर्म्युला आहे. मी सांगतो आता परत. आय विल रिवाइज इट. सो इट लुक लाइक cos थीटा इज इक्वल टू 0. इट इज व्हेरी सेकंड फॉर्म्युला. cos थीटा इज इक्वल टू 0 हे तुमचं ट्रिग्नोमेट्रीचं इक्वेशन होतं. थिअरम 2 चालू आहे आणि इथं थीटाचं उत्तर होतं 2n + 1 × पाय. लक्षात तर ठेवाच लागेल. दीज ऑल फॉर्म्युले आर न्यू फॉर यू. therefore these are hard to remember. सुरुवातीला हार्ड जाईल पण थोडंसं प्रॅक्टिस केली तर बढिया होईल. फॉर ऑल n बिलॉंग्स टू z हे प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आहे. ठीक आहे. सो दिस प्रॉब्लेम लुक लाइक्स दिस इक्वेशन. हे या इक्वेशन सारखं दिसतं. cos थीटा इज इक्वल टू 0. तर लिहिताना आपण एक काम करून फॉर्म्युला लिहून घेतलं. ओके, याच्याच खाली मी माझा प्रॉब्लेम लिहितो हे वाला. मग या प्रॉब्लेम मध्ये काय चेंजेस आहे तेच चेंजेस आन्सर मध्ये करा. सी हियर थीटा इज इक्वल टू 5x दिसते बरे. तर चुपचाप या उत्तर तयार आहे आपल्याला. या फॉर्म्युल्यामुळे आन्सर तयार आहे. दिस इज आन्सर सोल्यूशन, जनरल सोल्यूशन. आन्सर तयार आहे. फक्त काय पाठ करायचा आहे करून घ्या. पुट थीटा इज इक्वल टू 5x. दॅट्स ऑल. एकदम सिंपल आहे आणि नो अदर कॅल्क्युलेशन.
बाकीचे कोणतेही भानगडीत पडायचं नाही, हे मल्टिप्लाय हे काही नाही करा. आन्सर रेडी आहे, फक्त पुट करा. रेडीमेड आहे. रेडीमेड जसं पाऊच आणतो, एखादा चिप्सचा खाऊन टाकतो, बनवायची गरज नाही. तर हे रेडीमेड आन्सर तयार आहे, तुम्ही फक्त आणा आणि पुट करून खाऊन टाका, आन्सर लिहून घ्या. ओके. आणखीन सॉल्व करतो. शेवटी ची व्हॅल्यू काढायची, 5x ची नाही. तर 5 ला हाफ जाईल, 2n+1 या 5 ला क्रॉस करा तर हे π/10 होऊन जाईल. आणि हे फॉर ऑल लिहित जा, काही हरकत नाही. 2 वेळ लिहित जा, कमीत कमी मूळ फॉर्म्युल्यामध्ये लिहित जा आणि शेवटी तरी लिहित जा. दिस इज द फायनल आन्सर. सो दिस इज जनरल सोल्युशन. ओके. लय आहे बघा, हे एकच उत्तर नाही आहे. याच्यात n ची व्हॅल्यू तुम्ही इंटिजर पुट करत गेली, n = 0, n = 1, n = 2, n = 3, n = -1, -2, -3, अनेक इनफायनाइट आन्सरची लाईन तयार होते, सिरीज तयार होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला एवढंच आन्सर लिहायचं आहे. ते इनफायनाइट अलग अलग उत्तर घ्यायचे नाही. समजलं का? दिस इज द फर्स्ट सेकंड फॉर्म्युला. Take this equation. Third, tan of x plus π/5 is equal to 0. तर आपल्याजवळ 9 फॉर्म्युले आहे, याच्या बाहेर जायचंच नाही. नो अदर ट्रिग्नोमेट्री, बाकीच्या ट्रिग्नोमेट्रीचं काही घेणं नाही. आपली कालची 9 फॉर्म्युलेची ट्रिग्नोमेट्री इथं वापरायची आहे. तर इथंच वापरायची आहे. याच्यानंतर या ट्रिग्नोमेट्रीचं काम नाही, 9 थेरमचं. ओके. तर हे आहे तुमचं tan θ is equal to 0. दिसते बरोबर? tan θ. आणि माझ्याजवळ तिसरं थेरम आहे, tan θ = 0 चा. दिस इज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आणि याचा जनरल सोल्युशन आहे θ = nπ. ठीक आहे. दिस इज फॉर्म्युला. हे फॉर्म्युला लिहायची पद्धत आहे. असं लिहित असाल तसं लिहा, नाही मग जनरल सोल्युशन चालते. असं हे असं जनरल सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज दिस असंही चालते. ठीक आहे. पण हे मला बरं वाटतं. दिस इज इक्वेशन आणि इक्वेशनचा आन्सर सोल्युशन. याच्याच खाली आपला प्रॉब्लेम लिहा. याच्याच खाली आपला प्रॉब्लेम लिहू. सी द चेंजेस. जे चेंजेस इथं राहील तेवढे चेंजेस इथं करा आन्सरमध्ये. आन्सर रेडीमेड आहे, आपल्याला बनवायची गरज नाही. म्हणून सोपे प्रॉब्लेम आहे. फक्त कठीण काय याच्यात, यू हॅव टू रिमेंबर द फॉर्म्युला. आणि मोजके 9 फॉर्म्युले आहेत आणि 9 फॉर्म्युल्याचा खेळ आहे जनरल सोल्युशन काढणे. याच्या बाहेर जायचं नाही. नाव सी द कंपॅरिझन. सो θ एवढं दिसते म्हणजे θ x + π/5. तर थीटाच्या जागेवर एवढं पुट करा, दॅट्स ऑल. झाला एवढं आन्सर. पण आन्सरमध्ये x ची व्हॅल्यू काढायचा. असं हे नाही पाहिजे, असं नाही पाहिजे x + 6 = 7. हे काही आन्सर नसते. सिंगल x पाहिजे. याने हाकलून द्यायचे nπ - π. दॅट्स ऑल. जास्त सोडवायचं नाही, मग झालं. सिंगल x आला, दॅट्स ऑल. आता याने सोडवायचं नाही, LCM घेतो सर असं काही गरज नाही. बट दिस इटसेल्फ इज आन्सर, बट इट कन्सिस्ट ऑफ इनफायनाइट आन्सर्स. हे जे इंटिजर आहे, इनफायनाइट असल्यामुळे इथं इंटिजर जेव्हा पुट होते तेव्हा इनफायनाइट आन्सर बनतो. सध्या बस एवढंच पाहिजे. सो दिस इज थर्ड फॉर्म्युला, tan θ = 0. ओके. तर याच्यावर तुम्ही 1-2 प्रॉब्लेम करू शकता. पुस्तकात नाही आहे, पण मी देतो. जे पुस्तकात आहे ते तुम्हाला करायचे आहे. चौथा. सो sin x + π/20 = 0. cos 3x/2 = 0. tan 7x = 0. ठीक आहे. या थर्ड क्वेश्चन मध्ये एवढे करता येईल. या sin θ = 0, cos θ = 0, tan θ = 0 याच्यावर प्रॉब्लेम नाही आहे पुस्तकात, म्हणून हे करायचे. थेरम आहे, प्रॉब्लेमची कमी आहे थोडीशी. एक चौथा क्वेश्चन.
sin x is equal to √3/2. अशा प्रॉब्लेमचे आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढले आहे, पण प्रिन्सिपल सोल्युशन कसे ते लय कमी होते, 2च राहत होते बिचारे. ठीक आहे, अप टू 360 इथं अमर्यादित राहते आन्सर. हो चला, आता हे प्रॉब्लेम आहे तुमचं आणि प्रश्न विचारला आहे जनरल सोल्युशन, पुरा टोटल सर्व जेवढं करणार ऑल जनरल सोल्युशन्स. ओके, तर हे कोणत्या फॉर्म्युल्यासारखं दिसते? आपल्याजवळ 9 फॉर्म्युले आहेत टोटल. जर थोडंसं रिव्हिजन केलं, हे 3 तर आत्ताच वापरले मी म्हणून आता रिवाइज करत नाही. आता हे बघा, चौथा sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा असं दिसते. दिस इम्प्लाइज म्हणजे आन्सर लिहितो, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n पाय. हे आहे चौथा. ठीक आहे, तर हे बघा sin थीटा इज इक्वल टू sin काहीतरी बनते का? तर असं पिक्चर जर बनत असेल, दिस इज द इक्वेशन आणि दिस इज सोल्युशन, जनरल सोल्युशन आहे. तर आपला प्रॉब्लेम हे पहा, सिंगल sin x आहेच आणि इकडे हे कोणत्या sin थीटाची व्हॅल्यू आहे एवढं लिहून घेतो मी. सो मी सॉल्व करताना असं करतो, गिवन इक्वेशन इज sin x इज इक्वल टू √3/2. ठीक आहे, आणि थोडंसं बोला, √3/2 कोणाची व्हॅल्यू आहे? sin 60. तर √3/2 च्या जागेवर काऊन लिहिलं? sin 60 ची व्हॅल्यू √3/2. तर √3/2 च्या जागेवर असं लिहितो अँड आय राईट दिस इक्वेशन लाईक दिस. आता मला सांगा, हे काय केलं? √3/2 ची व्हॅल्यू लिहिली, sin 60. cos नाही लिहायचं, cos 30 येते पण ते नाही लिहायचं. मला असं इक्वेशन पाहिजे, sin इज इक्वल टू sin पाहिजे, सिंगल sin इज इक्वल टू sin. हे बघा, हे आहे sin थीटा आणि हे आहे तुमचं sin अल्फा. काल मी सांगितलं होतं अल्फा एक ठराविक फिक्स अँगल राहील, हे तुमचं अल्फा आहे. आता हे तुमचं प्रॉब्लेम झालं. आता एक काम करू, आपली इच्छा असेल तर फॉर्म्युला पुरा लिहूनच घ्यायचं. sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा इम्प्लाइज, फॉर्म्युले सुरुवातीला जड जाणार परंतु लर्न झाल्यावर आहे तर ठराविकच ना, 9च आहे. सो दिस इज फर्स्ट फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहायची पद्धत आहे. दिस इज इक्वेशन अँड दिस इज सोल्युशन. याच फॉर्म्युल्याच्या खाली हे फॉर्म्युला आहे ना, याच्यासारखंच हे दिसते आपला गिवन प्रॉब्लेम. तर याच्याच खाली लिहितो, याच्याच खाली लिहितो आणि आन्सर रेडीमेड तयार आहे म्हणून तुम्हाला जास्त डोकं नाही वापरायचं आणि नो कॅल्क्युलेशन, जास्त कॅल्क्युलेशन सुद्धा नाही. फक्त फॉर्म्युला पाठ करा, लर्न करा. लुक हियर, बोला हे प्रॉब्लेम आहे तुमचा हे वाला. तर हे प्रॉब्लेम याच्यासोबत कंपेअर करा आपल्या मूळ फॉर्म्युल्यासोबत. बोला थीटा इज इक्वल टू x होय की नाही? तुम्ही थीटा इज इक्वल टू x लिहा आणि अल्फा इज इक्वल टू π/3 असं करा. बाकी नो चेंजेस. झालं का? म्हणजे खतम. x थीटाच्या जागेवर x, अल्फाच्या जागेवर π/3. दॅट्स ऑल. प्रॉब्लेम ओव्हर, आन्सर ओव्हर. हे आन्सर आहे तुमचा. फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. हे प्रत्येक याच्यात लिहायचं. दिस इज कॉल्ड जनरल सोल्युशन. दिस इज जनरल सोल्युशन. ओके, तर हे एकच नाही आहे, these are infinite answers. एकाच लाइन मध्ये इनफाइनाइट आन्सर आहे. n कोण आहे? इंटिजर. इफ यू पुट n इक्वल टू 0 तर π/3 आन्सर येते. x 0 8 0 1 टोटल. x इक्वल टू 1 n इक्वल टू 1 पुट केलं तर असं उत्तर येते. पाय प्लस हे मायनस होईल, -1 चा 1 ते π/3. तो पाय माइनस π/3 इट इज इक्वल टू 2π/3. दूसरा आंसर ये n इज इक्वल टू 2 पुट करा, 3 पुट करा, 4 पुट करा, असे खूप सारे आन्सर तयार होतात. व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस लाइन हे समजून घेऊन राहिलो आपल्याला करायचं नाही आहे. पण या लाइन पासून इनफायनाइट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आन्सर असंच राहील, या टाइपचंच राहील. परंतु या लाइन मध्ये इनफायनाइट आन्सर्स आहे. दॅट आय एम डिस्क्राइबिंग. n ची व्हॅल्यू अलग 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 पुट करत जा. 0 केली, मग 1 केली,
मग 2 करा, 3 करा, 4 करा, असे अनेक खूप सारे आन्सर तयार होईल. अँड ऑल दीज आन्सर्स एंगल्स, these are angles, this will satisfy these are general solution, these are infinite in counting. हे आन्सर इनफायनाइट असतात. ओके, सो दिस इज यूज ऑफ sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा. खूप सारे आहेत. हो ना, आपले एक एक घेतो. पहिले सुरुवातीत cos x is equal to 1, cos x is equal to 1 असं पहा. नाउ दिस कंसिस्ट ऑफ cos. हे बघा, हे तीन फॉर्म्युले कसे आहेत, झिरो आहे RHS. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं आणि वापरायचं कसं, तर हे RHS मध्ये कंपल्सरी झिरो आहे. मग झिरो नसलं cos आहे, साइन पहिला प्रॉब्लेम साइनचा होता, तर साइन आणि इकडे साइन होता. नेक्स्ट हे चौथा फॉर्म्युला आहे, हे पाचवा फॉर्म्युला. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा implies थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस माइनस अल्फा असं. ठीक आहे. सो हे आता एक तर आपले जे फॉर्म्युले आहे सर्व साइन cos 10 मध्ये जाय, लक्षात ठेवा. साइन cos 10 मध्ये जाय. जर RHS मध्ये असं झिरो असलं तर या तीन पैकी राहील. झिरो नसलं आणि सिंगल साइन cos असलं तर हे फॉर्म्युले वापरायचे. साइन इक्वल टू साइन म्हणजे पहिला वाला साइनचा प्रॉब्लेम होता. काही झिरो नसलं इकडे तर मग या फॉर्म्युलेचे चान्स आहे. cos इक्वल टू cos, हे पहा cos इक्वल टू cos बनवतो. 10 इज इक्वल टू 10 असा आहे तिसरा नाही आहे सध्या, नंतर घेतो. पण 10 इज इक्वल टू 10 थीटा इज इक्वल टू n बाय प्लस अल्फा असे फॉर्म्युला आहे. तर या तीनचा एक ग्रुप आहे. sin इज इक्वल टू sin, cos इज इक्वल टू cos. इथं cos बनवा काहीतरी, मग हे cos इज इक्वल टू cos चा फॉर्म्युला लागते. फॉर्म्युला लावासाठी फॉर्म्युल्यासारखं दिसलंही पाहिजे. आणि 10 इज इक्वल टू 10, बाकी नाही आपल्याजवळ cot वगैरे असे फॉर्म्युले नाही. आणि उरलेले तीन फॉर्म्युले आणखी नंतर सांगतो ते स्क्वेअर वाले आहे. ते कसे आहे हे बघा, कसे आहे. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा पहिला भाग आहे. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा. हे स्क्वेअर वाले आहे. आणि या तिघांचा आन्सर फिक्स आहे. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस माइनस अल्फा. हे एक आणखी सुविधा आहे तुम्हाला लर्न करण्यासाठी. या तिन्ही इक्वेशनचा उत्तर आहे जनरल सोल्युशन थीटा इज इक्वल टू n पाय प्लस माइनस अल्फा. मस्त आहे, परवडते. हे 7, 8, 9 फॉर्म्युले. आता फॉर्म्युलेचं डिस्टिंग्विशन कसं करायचं ऐका, सांगितलं ना. RHS मध्ये जर झिरो असलं तर यापैकी फॉर्म्युले वापरू. सिंगल साइन, सिंगल cos, सिंगल tan. ठीक आहे. आणि RHS मध्ये झिरो नसलं आणि सिंगल cos साइन असले तर हे फॉर्म्युले वापरायचे. ठीक आहे. आणि हे स्क्वेअर असले, साइन स्क्वेअर, cos स्क्वेअर, tan स्क्वेअर प्रॉब्लेम मध्ये, तर मग हे यांचे चान्स आहे. हे नंतर घेतो, पहिले हे होऊ द्या. ठीक आहे. तर झिरो नसलं, सिंगल cos, सिंगल साइन असलं तर हे वापरा. नाउ प्रिपेअर दिस फॉर्म्युला, लाईक दिस इक्वेशन. प्रॉब्लेमला तुमच्या फॉर्म्युल्यासारखं बनवा तर फॉर्म्युला लागेल. ठीक आहे. हे 1 कोणता cos आहे, आपल्याला दोन्हीकडे cos पाहिजे. हे फॉर्म्युला लावायचा आहे ना, इकडे तर cos आहे. तर 1 कोणता cos आहे, कॅन आय राईट cos 0. लोएस्ट व्हॅल्यू घेत जा. खूप सारी नाही सर, cos 360 होते. ठीक आहे. तर तसं नाही पाहिजे. सॉरी, cos नाही, हां cos 0 इज 1. cos 361 होते, तसं नाही करायचं. लोअर व्हॅल्यू आहे 0, आपली तेवढी घ्यायची. वाटल्यास रिझन पाहिजे तर cos 0 इज 1 म्हणून 1 च्या जागेवर cos 0 लिहिलं. आता याला इक्वेशन 1 देतो. हे काऊन, हे इक्वेशन या फॉर्म्युल्यासारखं दिसते. मी फॉर्म्युला लिहितो वाटल्यास. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. हे आहे इक्वेशन. आणि याचं सोल्युशन हे द्यायला लागते. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस माइनस अल्फा ऑन ऑल n बिलॉंग्स टू z. Therefore cos थीटा हे इक्वेशन याच्या खाली लिहितो. हे मेन फॉर्म्युला आहे. दिस इज द स्टाईल ऑफ रायटिंग फॉर्म्युला.
इकडे इक्वेशन लिहायचं आणि इकडे त्याचं जनरल सोल्युशन लिहायचं, असं स्टाईल आहे लिहायची. असंही चालते, तुम्ही शब्दात लिहत असाल तेही चालते. ठीक आहे. आता मला हे आवडते म्हणून लिहितो आणि लवकरही होते एक लाईनमध्ये आन्सर. सो सी धिस इक्वेशन, हे आपलं फॉर्म्युल्याचं इक्वेशन आहे आणि हे त्याचं सोल्युशन आहे. तर फॉर्म्युल्याच्या खाली आपला प्रॉब्लेम मांडा, लिहिलं अँड पुट द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज. थीटाच्या जागेवर x पुट करा अँड अल्फाच्या जागी 0 पुट करा. दॅट्स ऑल. दुसरं काहीच नाही करायचं. बस एवढं जे चेंजेस इथं दिसतात ते चेंजेस इथं करा. आता 0 ला ॲड केलं नाही केलं तर काही फरक नाही पडत. इट इज 2n पाय अँड फॉर ऑल एक शेवटी लिहून घ्यायचं तेव्हा. दॅट्स ऑल. दिस इज आन्सर. किती सिंपल आहे पहा. and it is very easy to explain also. 2n pi. बोला समजा मी n इंटिजर पुट करायला सांगितलं, उत्तर एवढंच लिहायचं आहे. दिस इज द जनरल सोल्युशन. बट आय एम एक्सप्लेनिंग नाउ. x इक्वल टू n इक्वल 0 केलं तर 0, x n इक्वल टू 1 केलं तर n इज इंटिजर, 1 केलं तर 2 pi, n इक्वल टू 2 केलं तर 4 pi, n इक्वल टू 3 केलं तर 6 pi, n इक्वल टू -1 केलं तर -2 pi. बोला अशी पर्यंत चालू राहील आपली. खूप सारे आन्सर कलेक्ट होईल अँड ऑल धीस आन्सर्स आर सॅटिस्फाईंग धिस इक्वेशन. कसं आहे का बोलो. हे आहे cos 0 ची लाईन. इथं cos 0 1 असते, बाकी गोल कुठेही फिरा 1 नसते. ठीक आहे. इकडे आले -1 असते. ठीक आहे. तर सध्या तर cos 0 इज 1 बेसिक. मला सांगा आता याच लाईनवर तुमचं 0 बनते. cos 2 pi इज ऑल्सो 2 pi इथंच बनते. म्हणून cos 0 या लाईनवर को टर्मिनल अँगल आहे, याच्यावरही cos 0 1 राहील. cos 2 pi ऑल्सो 1. 2 राऊंड फिरले तर 4 pi होईल. बोला 4 pi ची व्हॅल्यू को टर्मिनल अँगल आहे, cos 4 pi 1च राहील. तर हे सगळे को टर्मिनल अँगल याच्यावरच बनतात एकाच लाईनवर. आणि काल डिस्क्राईब केलं होतं को टर्मिनल अँगलच्या व्हॅल्यूज सारख्या असतात. अँगल एकच होय, पण हे रोटेशन वाढवते आपले अँगल. उलट फिरले तुम्ही असं तर -2 pi होते हेच अँगल, -2 pi. अँड cos ऑफ या लाईनवर जेवढे अँगल येईल त्यांचे सर्वांचा cos थीटा 1 राहते. तुला म्हटलं दिस ऑल आन्सर्स आर करेक्ट अँड दे आर काउंटिंग मध्ये इन्फायनाइट आहे. दिसायला एकच होय, दिसायला एवढंच अँगल आहे 0 डिग्रीचा. अँड परंतु रोटेशनमुळे हे सगळे आन्सर बदलतात अँड दस द इंटरप्रिटेशन बनते याचं. ठीक आहे. सो दस पण हे काही लिहायचे नाही आहे तुम्हाला आन्सर एवढंच लिहायचं. ओके. सो टेक इट. Take third question. 10x is equal to 1. ओके. आपलं गिवन इक्वेशन एकदा लिहितो. मी काय म्हणतो आहे का, हे 3 फॉर्म्युल्यांचा एक ग्रुप आहे, या 3 फॉर्म्युल्यांचा एक ग्रुप आहे आणि या 3 फॉर्म्युल्यांचा एक ग्रुप आहे. ठीक आहे. तर हे ग्रुप वाईज तुम्ही लक्षात ठेवा. इफ RHS इज 0 आणि सिंगल sin x cos x tan x असलं तर तुम्ही पहिला ग्रुप वापरा. मग RHS 0 नाही आहे, सिंगल sin x म्हणजे sin स्क्वेअर नाही, sin चा पॉवर 1, cos चा पॉवर 1, tan चा पॉवर 1. हे पहा 0 नाही आहे. हे बघा हे फॉर्म्युला लावू शकतो. काऊन की tan चे 3च फॉर्म्युला आहे, sin चे 3 आहे 1 2 3, cos चे 3 आहे 1 2 3, tan चे 3 आहे. ठीक आहे. RHS 0 नसल्यामुळे हे कॅन्सल. आता RHS हे आहे सिंगल tan x आहे, तर यूज दिस फॉर्म्युला. tan स्क्वेअर राहिलं असतं तर हे वापरलं असतं. ठीक आहे. चाल घेतो. सो टेक इट. तर हे फॉर्म्युला वापरायचा आहे. तर हे एक काय का माझा फॉर्म्युला कसा आहे, tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा. तर या बाजूला 10 पाहिजे, या बाजूला 10 पाहिजे, तर हे फॉर्म्युला लागतो. फॉर्म्युला लावल्याशिवाय गती नाही आहे. कोणतंही जनरल सोल्युशन या फॉर्म्युलाच्या बाहेर येणार नाही. ठीक आहे. सो आय विल राईट इट. इथे 10 पाहिजे, इकडे साइन पाहिजे, इकडे साइन पाहिजे, इकडे cos पाहिजे, इकडे cos पाहिजे, इकडे 10 पाहिजे, इकडे 10 पाहिजे. तर कोणता tan थीटा 1 बनते, तर आय विल राईट y/4. तो बोला हे इक्वेशन
आणि हे एकच होय आणि हे इक्वेशन याच्यासारखं दिसतो. I will write the formula now. So tan theta is equal to tan alpha implies theta is equal to n pi plus alpha. हेच इक्वेशन आणि हे फॉर ऑल n बिलॉंग्स टू z लिहून घ्यायचा. ठीक आहे, हे थोडं शॉर्टकट आहे मार्ग. याच्याच खाली तुम्ही तुमचा प्रॉब्लेम लिहा. Kx हे लाईन 10 पाय बाय 4 इम्प्लाइज. तर आता काय काय चेंजेस आहे पहा आणि तेवढे या आन्सर मध्ये पुट करा. दॅट्स ऑल. खतम. थीटाच्या जागेवर x लिहा and अल्फाच्या जागेवर पाय बाय 4 लिहा. दॅट्स ऑल. फॉर ऑल n belongs to z. दॅट्स ऑल. दिस इज द आन्सर. आता प्रत्येक आन्सर ते पुट करून एक्सप्लेन करणार नाही. मागच्या वेळेला बढिया एक्सप्लेन केला आहे. बस आन्सर एवढंच लिहायचं आहे. इनफ. This line consists of infinite angles. Infinite x चे value बनतात by putting n is equal to integer. ठीक आहे, बरोबर. This is the answer. बस असंच करावं लागते. This is use of this. Again खूप सारे uses आहेत. आपण अलग अलग वेगवेगळ्या प्रॉब्लेम मध्ये पाहू. Given equation is sec x is equal to. आता आपले हे सेक वगैरेचे बिलकुलच फॉर्म्युले नाही, लक्षात ठेवा. sin cos 10 sin cos 10 sin cos 10 हे नाव फॉर्म्युला. सेकचा बिलकुल फॉर्म्युला नाही म्हणून सेक मला चालत नाही. तर सेक समजे sin cos 10 आले तर आपले हे फॉर्म्युले काम करणार. मग सेक कॉट आणि कोसेक आले तर तुम्हाला त्यांना बदलावा लागेल. काय बदलावा लागेल ऐका. याने कॉस मध्ये बदलू शकतो, दुसरं थोडी आहे काही. 1 cos x is equal to sec x. ठीक आहे, तर याला 1 ठेवतो याच्या खाली. याचा रेसिप्रोकल घेतो म्हणजे याची व्हॅल्यू येईल. ओके, नाउ टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ द साइड असं बनते. ठीक आहे. आता कॉसचा फॉर्म्युला RHS मध्ये 0 असलं तर हे वाला फॉर्म्युला. RHS मध्ये 0 नसलं आणि सिंगल cos x असलं तर हे आणि cos स्क्वेअर असलं तर हे लाव. बस तीनच फॉर्म्युला. स्क्वेअर नाही तर हे लावू आपण फॉर्म्युला. ही या फॉर्म्युल्यात cos थीटा इकडे cos पाहिजे इकडे cos पाहिजे, दोन्हीकडे cos लागतो. तर हे कोणता cos थीटा आहे अशी बेसिक व्हॅल्यू हे ज्या व्हॅल्यूज असतात हे सगळं स्टँडर्ड राहील. 30 60 90 45 म्हणून तुम्ही वापरू शकता सहज. ओके, तर बोला इज इट व्हॅल्यू ऑफ cos 45. इथं सहज लिहिता येते cos 45 is equal to 1 by 2 is equal to 1 by 2. ठीक आहे, हे लिहून घेतलं तुम्ही. सो दिस इज इक्वेशन 1. हे काउंट लिहिलं. काउंट की हे इक्वेशन याच्यासारखं दिसते म्हणून याच्यासारखं दिसते म्हणून हे फॉर्म्युला लावता येते. कधी लक्षात ठेवा, फॉर्म्युल्यासारखं दिसल तरच फॉर्म्युला लावता येते. तर हे जे प्रॉब्लेम आहे हे दिसत नव्हतं पण आता हे जे प्रॉब्लेम आहे हे दिसते याच्यासारखं. सो आय विल राइट इट बिलो इट. याचं सोल्युशन हे लर्न करायला लागेल. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. ओके, आता काय चेंजेस आहे या इक्वेशनच्या खाली तुमच्या प्रॉब्लेमचं इक्वेशन घ्या. हे ना हे काही कामाचं नाही, कंपेअर नाही होणार. हे होते हे फॉर्म्युला इक्वेशन प्रॉब्लेम लुकिंग लाइक दिस वन. पुट थीटा इज इक्वल टू x and alpha is equal to pi by 4. That's all. झाला आन्सर करा. for all integers असं लिहून घ्यायचं. तर हे आन्सर आहे. दॅट्स ऑल. तर मी काय म्हटलं सेक कॉट आणि कोसेक हे आले येईल पुढचे आणखी करत जाऊ. तर यांना तुम्ही चेंज करता बिकॉज ऑल दीज 9 फॉर्म्युले आर अवेलेबल इन sin cos 10 ओनली. ठीक आहे. एखादा आता पुढचं दुसरं घेतो. टेक फिफ्थ क्वेश्चन फर्स्ट. 4 cos square x is equal to 1. तर थोडंसं युनिक काय या सर्व फॉर्म्युल्यामध्ये sin स्क्वेअर cos स्क्वेअर tan स्क्वेअर इथंच आहे म्हणून वरचे फॉर्म्युले पाहायची गरज नाही. वी हॅव cos स्क्वेअर प्रेझेंट हियर. एक काम करा, याला आता
तुम्हाला या तीन पैकी एक फॉर्म्युला बनवा. तिघांचं जनरल सोल्युशन एवढंच आहे. एक आपल्यासाठी कन्व्हिनियन्स आहे. तिघांचं जनरल सोल्युशन एकच होतं. ओके, आय विल राईट इट. गिवन इक्वेशन इज 4 cos square x is equal to 1. This implies cos square x is equal to 1 by 4. Therefore याला मी असं लिहू का 1 by 2 चा स्क्वेअर. काऊन की इक्वेशन असं लिहून चालणार नाही. असं तुमचं इक्वेशन या फॉर्म्युल्यासारखं दिसलं पाहिजे. तर या फॉर्म्युल्यात काय सिंगल कॉस स्क्वेअर इकडे आहे असं, म्हणजे नो कोएफिशियंट असं 4 नाही पाहिजे आणि सिंगल कॉस स्क्वेअर इकडे पाहिजे. तर याला मी स्क्वेअर बनवलं. सो हाफ कोणत्या कॉस थीटाची व्हॅल्यू आहे ते तुम्हाला सांगा लागेल. इट इज कॉस 60. cos 60 is half. Square since cos 60 is half. तर मी हाफच्या जागेवर cos 60 लिहिला आणि इकडली साइड कंटिन्यू करतो. सो दिस इज ओके. याला इक्वेशन 1. ओके, तर ही लाईन काउंट केली. ही लाईन याच्यासारखी दिसते म्हणून हे फॉर्म्युला लागते. असा आहे हे लाईन, हे वाली याच्यासारखी दिसते. आता आय विल राईट फॉर्म्युला. वी हॅव cos square theta is equal to cos square alpha implies theta is equal to n pi plus minus alpha for all n belongs to z. ठीक आहे, I have written this formula. आता फॉर्म्युला सारखंच आपला प्रॉब्लेम दिसला पाहिजे तरच फॉर्म्युला लागते. cos square x याच्यात आपला प्रॉब्लेम आहे हे वाला. ठीक आहे, अँड आता याच्या खाली हे लिहिलं काय चेंजेस आहे ते याच्यात रिस्पेक्टिव्ह चेंजेस पुट अप करा. बोलो थीटाच्या जागेवर काय लिहितो x n पाय प्लस मायनस अल्फाच्या जागेवर पाय बाय 3 लिहितो. दॅट्स ऑल n बिलॉंग्स टू z. हे असं राहिल्या लागते बस. बाकी मेन आन्सर इज दिस. ठीक आहे, झाला आन्सर खतम. तुमचा प्रॉब्लेम तुमच्या या फॉर्म्युल्याच्या शेप मध्ये बदलून घ्या. बदलवलं असं अँड देन अप्लाय डायरेक्ट फॉर्म्युला. डायरेक्ट नो फॉर्म्युले नो कॅल्क्युलेशन. पुढे कॅल्क्युलेशन करायचं काम नाही. एवढे सोपे आहे. फक्त सोपं काय नाही आहे, फॉर्म्युले लर्न करणं सोपं नाही आहे अँड दॅट इज डन बाय प्रॅक्टिस. ठीक आहे, सो टेक नेक्स्ट. टेक सेकंड. tan square x is equal to 1. एक तर काम बिंदास आहे. sin स्क्वेअर असलं cos स्क्वेअर असलं tan स्क्वेअर असलं तर या तीन फॉर्म्युल्यांचा वापर. तर पहिले तुम्ही इक्वेशन लिहितो tan स्क्वेअर x is equal to 1. ठीक आहे, तर या 1 ने काय करतो 1 स्क्वेअर ने. काऊन की जर हे फॉर्म्युला वापरायचा आहे तर इकडे tan स्क्वेअर पाहिजे आणि इकडे tan स्क्वेअर पाहिजे. tan स्क्वेअर अल्फा. अल्फा एक ठराविक अँगल आहे. इज इट पाय बाय 4. 10 पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 आहे. स्क्वेअर राहू देतो आणि इकडे भाग बरोबर घ्या वापस. ठीक आहे, तर या इक्वेशनला मी या स्वरूपात बदलवतो. पाहून घे and let it be equation 1. And now you can apply this third last formula. पाहून की फॉर्म्युल्यासारखं दिसलंही पाहिजे. दिसून राहायला पाहून घ्या बरोबर. I will write formula now. tan square theta is equal to tan square alpha. ये फॉर्म्युला लिहिलं implies this much. ठीक आहे, याच्याच खाली आपला प्रॉब्लेम लिहा हे वाला. tan square x is equal to tan square pi by 4. Now put theta is equal to x plus minus alpha is equal to pi by 4 असं का. आणि हे फॉर ऑल n बिलॉंग्स टू z हे आपलं शेपूट आहे. दर वेळ आहे. दिस इज आन्सर. ओके, टेक नेक्स्ट वन. 4 sin cube x minus 3 is equal to 0. सर sin square x 4 sin square x minus 3 is equal to 0. तर sin square वाला पूरे हेच फॉर्म्युला आहे. तर I will convert this equation in this form. In this form चा मतलब काय सिंगल sin square पाहिजे. असं 4 नाही पाहिजे.
आणि तिकडे साइन स्क्वेअर सिंगल पाहिजे विथ कोएफिशियंट 1. एक काम करतो पहा आणतो, एकदम सोपा आहे. या 3 ला इकडे पाठवा, 4 ला पाठवा, असं या 3/4 इकडे साइन स्क्वेअर पाहिजे, इकडे साइन स्क्वेअर पाहिजे. याला मी √3/2 चा स्क्वेअर लिहितो. ओके, या बाजूला साइन स्क्वेअर आहे, सिंगल साइन स्क्वेअर विथ कोएफिशियंट 1 आणि याला मी sin 60 लिहितो. बेसिक व्हॅल्यू लिहायची, हे स्क्वेअर इथं लिहिलं तरी चालेल. ओके, तर बघा आपलं हे जे प्रॉब्लेम होतं याला मी असं बदलवलं, असं बदलावंच लागेल, नाही तर काही फॉर्म्युला लावता येत नाही. फॉर्म्युल्यासारखं चित्र दिसन तरच फॉर्म्युले लावता येते, लक्षात ठेवा. सो आय राईट दिस वन. आता sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा याच्यासारखं दिसते. आय हॅव रिटन दिस फॉर्म्युला, हे मला फॉर्म्युला लिहिला आहे. याच्यासाठी हे इक्वेशन लिहितो, इट इज sin स्क्वेअर x इज इक्वल टू sin स्क्वेअर पाय. नाउ पुट द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज. थीटाच्या जागी x पुट करा, ठीक आहे. अल्फाच्या जागेवर π/3 पुट करा. दॅट्स ऑल, खतम झाला. दिस इज आन्सर. हे इक्वेशन असतो, हे जनरल सोल्युशन असतो. हे आन्सर आहे जनरल सोल्युशन. तर जर स्क्वेअर असलं sin स्क्वेअर, cos स्क्वेअर, tan स्क्वेअर तर नक्कीच हे फॉर्म्युला. आणि बाकी ठिकाणी sin cos tan आले तर हे फॉर्म्युला. r चे 0 असलं तर हे, r चे 0 नसलं तर हे. तर दिस इज डिस्टिंग्विशन ऑफ 3 ग्रुप्स, 1, 2 आणि हे 3. स्क्वेअर असेल तर थोडं सोपं आहे, r चे 0 असलं तरी सोपं आहे, मग बाकी राहिलं हे 3. ठीक आहे, चला आणखीन करू. एक सहा प्रश्न. पहिला sin 2x = हाफ. ठीक आहे, तर r चे 0 नाही, हे ग्रुप कॅन्सल. स्क्वेअर नाही, हे ग्रुप कॅन्सल. मग राहिलं हे आणि साइन आहे म्हणून हे नक्कीच राहील. फॉर्म्युला इकडे साइन आहे सिंगल पॉवर 1, इकडे साइन लागल, इकडे मध्ये साइन लागल. इट इज व्हेरी इजी. या इकडे गिवन इक्वेशन इज sin 2x = हाफ. दिस इम्प्लाइज sin 2x या हाफले कोणता साइन लिहिता येते, काऊन की दोन्ही साइडला मध्ये साइन लागल. तर कोणता साइन लिहिता येते, इट इज sin 30. sin 30 ची व्हॅल्यू हाफ आहे. sin 30 इज हाफ. याला इक्वेशन 1. तर ही जी लाईन आहे हे या फॉर्म्युल्यासारखी दिसते, नक्कीच दिसा. कोणता ना कोणता 9 पैकी 100% लागल. आपल्या मनाला कोणतेही फॉर्म्युला लावायचे नाही. ठीक आहे, आता मी फॉर्म्युला लिहितो माझा. sin थीटा = sin अल्फा. चौथा फॉर्म्युला आहे. थीटा = n पाय प्लस माइनस 1/n अल्फा. और all n belongs to z. तो नहीं है, थोड़ा सा ब्रेक हो. ये परमानेंट है. for all n belongs to z. ठीक है, दिसत नसन व्यवस्थित लिहून घ्या. और all n belongs to z. याच्याच खाली बोलो माझा प्रॉब्लेम हे होता, पण हे प्रॉब्लेम असं झालं, हे याच्यासारखं दिसते. मग दिसते म्हणून आपण फॉर्म्युला लावतो, नाही तर लावता येत नाही. या लाईनच्या खाली, या इक्वेशनच्या खाली तुमचं इक्वेशन लिहा. इक्वेशनच्या खाली इक्वेशन आणि सोल्युशनच्या खाली सोल्युशन. नाउ पुट द रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू. थीटाच्या जागी 2x पुट करा. थीटाच्या जागी 2x आणि अल्फाच्या जागेवर π/6. एकच अल्फा आहे, एकच थीटा. थीटाच्या जागी 2x, अल्फाच्या जागेवर π/6. पण मी पहिले पूर्वी सांगितलं आहे, असं इक्वेशन सॉल्व करताना सिंगल x ची व्हॅल्यू लिहावी लागते. तर डिवाइड बाय 2 x येऊन जाईल. डिवाइड बाय 2 सर्वांना डिवाइड करा, प्रत्येक टर्मला, दोन्ही साइडला. सो इट इज n π/2 प्लस -1/n. याला 2 शी डिवाइड करा तर हे 6 2 = 12 होऊन जाईल. ओके, फॉर ऑल n belongs to z इथे समोर लिहा. That's all. Here's our answer.
डिवाइड बाय 2 सिंगल x आला. आपल्याला जास्त भानगडीत पळायचं नाही पुढे. दिस इज ओके. फायनल आन्सर आहे एकदम व्हेरी करेक्ट आन्सर. दिस इज यूज ऑफ दिस फॉर्म्युला. फॉर्म्युल्यांचा यूजच शिकायचा आहे तुम्हाला. हाऊ टू डिस्टिंग्विश ईच फॉर्म्युला. चला हे घेतो. cos 3x is equal to 1 by root. That 1 by root. हे गिवन इक्वेशन आहे. नाव कन्वर्ट हे स्क्वेअर नाही आहे म्हणून हे ग्रुप लावता येत नाही. RHS मध्ये 0 नाही आहे म्हणून हे ग्रुप लावता येत नाही. मग कॉसचा फॉर्म्युला हे लावता येतो. हे साइनचा आहे, हे कॉसचा. तर इकडे सिंगल कॉस लागणार आहे, इकडे सिंगल कॉस लागणार. याला मी cos 45 लिहू शकतो. मग दोन्हीकडे cos cos आले गेले. सिन्स cos 45 is 1 by root 2 म्हणून 1 by root 2 च्या जागेवर असं लिहिलं. असं काऊन लिहिलं? आय हॅव प्रिपेअर्ड दिस प्रॉब्लेम इनटू दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याच्या लाईन मध्ये मी बदलवला आहे. सो वी हॅव cos theta is equal to cos alpha implies theta is equal to 2n pi plus minus alpha. ठीक आहे, हे फिक्स आहे. थोडं अक्षर समजत नसेल तर असंच लिहायला लागतं. फॉर आर एन बिलॉंग्स टू झेड. मेन आन्सर इज दिस वन. याच्याच खाली मी माझा प्रॉब्लेम लिहितो. cos 3x is equal to cos pi by 4 implies थीटाच्या जागेवर 3x लिहा प्लस मायनस अल्फा, अल्फाच्या जागी पाय बाय 4 लिहा. समजलं काय? थीटाच्या जागी 3x, अल्फाच्या जागी पाय बाय 4. दॅट्स ऑल. थोडंसं x काढून घ्या. 3x नाही काढायचा. इथं लिहिलं आता पुढे सोडवायचं. सोडवायचं जास्त नाही. फक्त x काढून घ्या, मोकळं. डिवाइड बाय 3. डिवाइड एवरी टर्म बाय 3. प्लस मायनस याला 3 शी डिवाइड करा. पाय बाय 12. ठीक आहे. अँड शेवटी हे सुद्धा लिहिलं. फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. दॅट्स ऑल. हे आहे जनरल सोल्युशन. बस लय छोटे छोटे प्रॉब्लेम आहे. हे तर फॉर्म्युलाची लाईन आहे. सर्वात पहिले तुमचा प्रॉब्लेम फॉर्म्युल्यात बदलून घ्या. बदलवल्यानंतर डायरेक्ट फॉर्म्युला लावा, आन्सर द्या. जास्त कॅल्क्युलेशन बिलकुल नाही. ठीक आहे. चला पहा. नेक्स्ट क्वेश्चन. 10 की 2x upon 3 is equal to root 3. नक्की 0 नाही, हे ग्रुप कॅन्सल. 10 स्क्वेअर नाही, हे थर्ड ग्रुप कॅन्सल. मग हे आलं हे 10 चा फॉर्म्युला हे वापरू. तर या फॉर्म्युल्यासाठी सिंगल 10 इकडे पाहिजे आहे. 10 थीटा इकडे 10 असणार. हे फॉर्म्युले स्टँडर्ड आहे. दोन्ही साइन लागल, दोन्ही कॉस लागल, दोन्ही 10 लागल. ठीक आहे. तर पहिले आपण असं करू. गिवन इक्वेशन इज 10 2x upon 3 is equal to root 3. तर हे कोणता 10 थीटा राहते तेवढं लिहून घ्या. इजी असते, सगळ्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे. इट इज 10 पाय बाय 3. इथे लिहून घ्या 10 60 इज रूट. ठीक आहे. आता मी हे वाला फॉर्म्युला लिहितो. 6 हे वाला. सो 10 थीटा इज इक्वल टू 10 अल्फा implies theta is equal to n pi plus alpha for all n belongs to z. फॉर्म्युला दिलाच आहे. फॉर्म्युल्यासारखं मी माझा प्रॉब्लेम बनवला आहे म्हणून याच्या खाली मी माझा प्रॉब्लेम लिहितो. ओके. अँड पुट अप द आन्सर. व्हॅल्यू पुट करा. आन्सर एक लाईनचा होता. पुट थीटा इज इक्वल टू 2x by 3 and alpha is equal to pi by 3. That's all. Theta is equal to 2x by 3. Alpha is equal to pi by 3. सोडवायचं किती? फक्त x काढे पुरता. बोला मल्टिप्लाय बाय 3. पाय मध्ये सोबतच करून टाकतो. 3 शी मल्टिप्लाय करा तर 3 कॅन्सल होईल. सर्व नका. इथं 3 शी केलं कॅन्सल. इथं 3 शी करा. आता 2 शी डिवाइड करा म्हणजे x येऊन जाईल. 2 शी डिवाइड करा सर्वांना. दॅट्स ऑल. खतम झाला. किंवा 3/2 शी प्रत्येकाने मल्टिप्लाय करा. n बिलॉंग्स टू z. आन्सर एवढंच आहे. हे असंच लिहायला लागतं. ओके. तर अशा पद्धतीनं
आपले हे फॉर्म्युलेच आहे. आर चे 0 असलं तर हे ग्रुप, 10 स्क्वेअर स्क्वेअरवाले असले तर हे ग्रुप, आणि सिंगल साइन मग आर चे 0 नसलं तर हे वाला. अशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्युशन करतो आणि फॉर्म्युले वापरत जातो. Take the next question. Cos x is equal to minus half. आता हे प्रॉब्लेम या फॉर्म्युलेला बिलॉंग करते. सिंगल कॉस आहे ना, cos x इज इक्वल टू, इथं cos बनवा लागते. cos इज इक्वल टू cos बनवलं तर हे फॉर्म्युला लागते. पण सध्या बनवायला वेळ आहे, सो आय विल राइट इट. गिवन इक्वेशन इज cos x इज इक्वल टू मायनस हाफ. याला इक्वेशन 1 देतो. हे जर हाफ राहिला असतं तर मी पटकीने असं लिहिलं तर cos 60 इज हाफ अँड हे लाईन आपली या फॉर्म्युल्यासारखी बनली असते. फटाफट आन्सर लिहित असतो. पण हे मायनस हाफ होय, हाफ नाही आहे. आता आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनची मेथड जे फॉलो केली होती तिथं जावं लागलं. हे मायनस हाफ कोणत्या कॉस थिटाचं उत्तर होय, सो दॅट हे असं आलं पाहिजे कॉस. तर मायनस हाफची लिस्ट नाही आपल्याकडे, हाफची आहे. बस काय म्हटलं मी, कॉस ऑफ 60 इज हाफ. मायनस हाफ नाही आहे, तर मायनस आणतो मी. आता कोणत्या क्वाड्रंटमध्ये ऐका, प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये ही ट्रिक फॉलो केली आहे. कोणत्या क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा निगेटिव्ह असते, सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. त्यापैकी लोअर वाला घ्या. इथं आपल्याला दोघांचं काम नाही. लोअर म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये असं अलाइड अँगलचा फॉर्म्युला लिहितो. ठीक आहे, कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. दोन्ही नाही पाहिजे याचे, प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये दोन्ही लिहित होतो, सेकंडचा फॉर्म्युला आणि थर्डचा फॉर्म्युला. आता मध्ये कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे का कॉस थिटा निगेटिव्ह असते, कॉस थिटा निगेटिव्ह, तर हे सेकंड क्वाड्रंट आहे, पाय मायनस थिटा. तर हे असे फॉर्म्युले वापरलेले आहे. आता थिटाची व्हॅल्यू तुम्ही पाय बाय 3 पुट करा, असंच केलं होतं तिथे. हे पाय बाय 3 हाफ देईल, मायनस हाफ नाही, पण इथं करा तसं. हे गाईडलाईन वाली लाईन आहे. आपल्याला पाहिजे मायनस हाफ म्हणजे कोणता कॉस थिटा, परंतु ते शोधा लागते. तर मायनस हाफचा आन्सर नाही आहे, माझ्याकडे हाफचा होता तर तेवढं तर उत्तर लिहिलं ना. तर हे आता थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 पुट करा. हे वाला आहे, काउंट करा, पुढे पहा म्हणजे थिटाची व्हॅल्यू पाय बाय 3 पुट करा. हे मायनस बाहेर राहू द्या, इट इज हाफ cos 60 अँड याला मागली कॅल्क्युलेट करा. cos बोलो इट इज 2 पाय, एलसीएम घेऊन घ्या, 2 पाय बाय 3 इक्वेशन 2. त्याचा अर्थ आहे पाय बाय 3 म्हणजे 60 × 2 120 डिग्री. cos 120 डिग्री इज मायनस हाफ. तर हे मायनस हाफ कोणता कॉस थिटा होतं हे शोधासाठी एवढा वेळ लागला. नाव फ्रॉम 1 and 2 हे बघा मायनस हाफ आहे ना, तर हे cos 120 येते. ठीक आहे, तर मी फ्रॉम 1 and 2 लिहितो. cos x या मायनस हाफच्या जागेवर इथं हे इक्वेशन लिहितो वापस. मायनस हाफच्या जागेवर हे लिहा cos 2 पाय बाय 3. दॅट्स ऑल अँड दिस इज आवर प्रॉब्लेम. हे फॉर्म्युल्यासारखं झालं, हे फॉर्म्युल्यासारखं झालं. ओके, आता तुम्ही याच्या खाली फॉर्म्युला लिहा. कोणता फॉर्म्युला, cos थिटा इज इक्वल टू cos अल्फा. हे फक्त पाचवा फॉर्म्युला. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. हे इक्वेशन आहे, हे सोल्यूशन आहे, जनरल सोल्यूशन. याच्याच खाली आपला प्रॉब्लेम लिहा हे वाला. ठीक है, और थीटा इज इक्वल टू x and alpha is equal to 2 pi by 3. That's all. Answer completed. अडचण काय गेली याच्यात, आतापर्यंत कसे होते हे प्लस वाले व्हॅल्यू होते, तिथं अडचण नाही गेली. cos 60 डिग्रीला चालला का,
पण मायनस हाफची व्हॅल्यू माहीत नाही म्हणून काढावी लागेल. मायनस हाफ हे कोणता कॉस थिटा आहे तर कॉस 120. इफ यू आर एबल टू रिमेंबर दिस व्हॅल्यू तर एवढी प्रोसेस करायची गरज नाही. कॉस 120 मायनस हाफ होते. जर खात्रीने आपल्याला लर्न असलं तर तुम्हाला ही प्रोसेस करायची नाही. कोणते काही झंझट करू नका. ही प्रोसेस करत जा कारण की प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये करावं लागते. इथे करून घेत जा. सो कॉस इक्वल टू कॉस आलं आपल्या फॉर्म्युला सारखं आलं. फॉर्म्युला लाव. दॅट्स ऑल. सिंगल एक्स आहे उत्तर. ठीक आहे चालेल. नेक्स्ट 10x is equal to -1. ठीक आहे. तर गिवन इक्वेशन इज 10x is equal to -1. या प्रॉब्लेम मध्ये नवीन एकच आहे की हे जे व्हॅल्यू आहे निगेटिव्ह आहे 7व्या क्वेश्चन आणि निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला लर्न नाही. याच्यात लागणारा फॉर्म्युला हे राहील 10 is equal to 10. इथे 10 आहे is equal to हे 10 लागेल. हे कोणता 10 आहे आय डोंट नो. 1 असलं तर मला माहित आहे इट इज 1045. मग 10 इक्वल टू 10 फटाफट बनते एक लाईन मध्ये आन्सर. पण हे मायनस असल्यामुळे मला माहित नाही. मी शोधतो. दिस प्रोसेस इज डन. हे शोधायची प्रोसेस प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये झाली आहे. ओके तर मी एक काम करतो. वी हॅव -1 कोण 10 आहे कोणता 10 आहे हे माहित नाही पण 1 माहित आहे. 1045 is 1. याचा वापर मी नंतर करतो. आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये 10 थीटा निगेटिव्ह आहे ते पहिले गेस करा. इट इज सेकंड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. याच्यात जनरल सोल्युशन मध्ये लोअर वाला घ्यायचा. अप्पर वाला घ्यायची गरज नाही. लोअर वाला लोअर पासून अप्पर आपोआप बनते. सो बाय अलाइन अँगल्स सेकंड क्वाड्रंट मध्ये 10 थीटा निगेटिव्ह असते तर मी 10 चा सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला लिहितो. इट इज -10 थीटा. नाउ पुट थीटा इज इक्वल टू π/4. π/4 काऊन इथं 1 जो देईल आन्सर π/4 च देते. तर दिस इज प्रोसेस. याचा गेसिंग याच्यापासून येते. दोन्ही साइडला थीटाच्या जागेवर π/4 पुट करा. तर 1045 1 होते. हे मायनस राहू द्या आणि याला सॉल्व करा. इट इज 3π/4 एलसीएम घेऊन घ्या. ठीक आहे. सो लेट इट इक्वेशन 2. याचा अर्थ आहे 45 × 3 135. 10 135 डिग्रीचा आन्सर आहे -1. मला इथं -1 कोणता 10 आहे हे माहित नव्हतं ना. ते हे शोधलं. आता या -1 च्या जागेवर फ्रॉम 2 तुम्ही 10 हे एवढं लिहा. सो फ्रॉम 1 and 2 10x is equal to 10 3π/4. ओके दोन्ही आरचे सेम आहे. एलचे सेम होऊन जाईल. ठीक आहे. अँड दिस इज लुकिंग लाईक आपलं शोध असाच होतं. हे -1 कोणता 10 आहे तो असा आहे. मग हे काऊन लिहिलं. दिस इज लुकिंग लाईक दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युलाच्या मागे लागलो होतो. नाउ यू कॅन राईट डायरेक्ट फॉर्म्युला आल्सो और आन्सर ही लिहिता येते. हे फॉर्म्युला पुरा तुम्ही इथं हे वाला आहे ना हे इथं लिहून घ्या. असंही चालते. व्हॉट इज आन्सर. थीटा इज इक्वल टू n π प्लस अल्फा. याचा आन्सर. तर थीटा म्हणजे कोण. तुम्ही एक काम करा. ते तीच प्रोसेस चांगली आहे. ठीक आहे. फॉर्म्युला लिहिणे त्याच्या खाली पुट करणे. 10 थीटा इज इक्वल टू 10 अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n π प्लस अल्फा. हे वाला फॉर्म्युला. याच्या खाली हे प्रॉब्लेम द्या. 10x इक्वल टू 10 3π/4 इम्प्लाइज थीटाच्या जागी x लिहा. n π प्लस अल्फाच्या जागेवर 3π/4. फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. For all n belongs to Z. That's all. हे आन्सर आला. मेन काम काय आहे याचं कन्वर्शन या इक्वेशन मध्ये बदलवणे फॉर्म्युला. सो दॅट हे निगेटिव्ह व्हॅल्यूचं थोडंसं काम वाढते.
हेच पॉझिटिव्ह असलं तर काम नाही वाढत, मस्त इझी जाते. Take 8th question. Cot 4x is equal to minus root 3. तर हे सगळे फॉर्म्युले साइन कॉस टेन मध्ये आहे. कॉट सेक कोसेकचा कन्वर्शन करा तुम्हाला केव्हाही आले प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आले तरी करायचं, जनरल सोल्युशन मध्ये आले तरी करायचं. गिवन इक्वेशन इज cot 4x is equal to minus root 3. कॉटचं कन्वर्शन करा 10 मध्ये. 10 मध्ये आपल्याजवळ फॉर्म्युला आहे म्हणून तो करा. दोन्हीकडे रेसिप्रोकल घ्या. इक्वेशन हे आपला आता प्रॉब्लेम झाला. हे प्रॉब्लेम कामाचा नाही, हे प्रॉब्लेम आहे. आता इकडे 10 आहे तर या बाजूलाही 10 ला, तर निगेटिव्ह वाली 10 ची व्हॅल्यू माझ्या लक्षात नाही, पण 1/√3 ची माहित आहे. माझ्या माहितीप्रमाणे 10 30 इज 1/√3. ओके, 10 30 इज हे आपलं इक्वेशन. ठीक आहे. सो 10 हे -1/√3 ची मला आठवण नाही, पण 1/√3 ची आठवण आहे. ठीक आहे. आता निगेटिव्ह 10 हे निगेटिव्ह आणतो मी, तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये 10 थीटा निगेटिव्ह असते हे पहिले सांगा, सेकंड अँड फोर्थ. तर त्यापैकी तुम्ही सेकंड क्वाड्रंटचा, छोट्यावाला क्वाड्रंटचा, इथं दोन्ही घ्यायची गरज नाही, छोट्या क्वाड्रंटचा घ्या बाय अलाइड अँगल्स. 10 सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला असा आहे, आणि फॉर्म्युले हे आणि हे वाले पाय आणि 2π चेच घ्यायचे सांगितलं आहे. ठीक आहे. नाव पुट थीटा इज इक्वल टू π/6. π/6 तुम्हाला 1/√3 देईल. पुट या फॉर्म्युल्यामध्ये थीटा इज इक्वल टू π/6. दिस गिव्स यू π minus π/6 इज इक्वल टू 10 π/6. माइनस राहू द्या, and 10 30 is equal to 1/√3. 6 is LCM. 6 minus 1 5 from 1 and 2 बोला RHS सेम आहे, LHS सेम करून घेतो. आता therefore from 1 and 2 10 5 π/6 सॉरी हे 10 4x is equal to 10 5 π/6. ठीक आहे. सो दिस इज इक्वेशन. हे कसं बनलं, हे याच्यासारखं पिक्चर झालं. 10 थीटा इज इक्वल टू 10 अल्फा. हे तुमचं थीटा आहे, हे तुमचं अल्फा आहे. बोला आपलं प्रॉब्लेम मी हे याच्यासारखं बनवलं. ठीक आहे. सो 10 थीटा इज इक्वल टू 10 अल्फा असं झालं, तर हे आन्सर लिहिता येते. व्हॉट इज आन्सर? थीटा इज इक्वल टू, ही फॉर्म्युला साईडला लिहून घ्या, तर जागा नाही, या स्टाईलने चालत्या. ठीक आहे. राइट दिस फॉर्म्युला हियर. ठीक आहे. थीटा इज इक्वल टू, हे थीटा आहे 10 थीटा, थीटा इज 4x, आणि अल्फा हे अल्फा आहे 10 अल्फा. अल्फा इज 5 π/6. ऑफ कोर्स फॉर ऑल इंटीजर्स. नाउ मला x ची व्हॅल्यू पाहिजे, 4x नाही पाहिजे, तर डिवाइड बाय 4 इन लास्ट लाइन यू विल गेट आन्सर. डिवाइड बाय 4 इन लास्ट लाइन इथं लिहून देतो. सो x इज इक्वल टू n π/4. एवरी टर्म याला करा, याला करा, याला करा, प्लस 5/6 अपॉन 4. 5 π/6 अपॉन 4. 6 4 are 24. And for all n belongs to z, हे शेवटी लिहायचं कंपल्सरी. ठीक आहे. दिस इज आन्सर. हे यन आहे. तर अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम कंप्लीट करतो. हे निगेटिव्ह व्हॅल्यूचे प्रॉब्लेम थोडे वाढतात. ओके. एखादा आणखीन घेतो, मग एखादा तुम्ही करून घ्या. टेक sec 3x is equal to minus. sec ची फॉर्म्युला नाही माहित आहे, to convert sec into cos 1 upon cos 3x is equal to minus. याचा sec म्हणजे 1/cos. Now taking reciprocal minus. ठीक आहे. तर असं आलं. Now convert this into this formula.
कॉस थिटा याले कॉस बनवाच लागेल, दुसरं इलाज नाही, फॉर्म्युला हेच लावायचा. तर याले कॉस बनवण्यासाठी थोडा वेळ आहे. पहिले हाफची व्हॅल्यू लिहायची कॉसची. cos 60 इज इक्वल टू हाफ. ठीक आहे, माइनस हाफ डायरेक्ट नाही आहे, पहिले 60 हाफ लिहा. आता cos थीटा निगेटिव्हचा क्वाड्रंट लिहा, सेकंड अँड थर्ड. तर लोअर वाला क्वाड्रंट लिहायचा आणि बाय अलाइड अँगल्स cos ऑफ पाय माइनस थीटा इज इक्वल टू माइनस cos थीटा. Put theta is equal to pi by 3 here. हे पाय बाय 3 तुम्हाला हाफ देईल, म्हणून हे पाय बाय 3 वापरायचं. ठीक आहे, cos ऑफ 2 पाय बाय 3 इज इक्वल टू cos 60 ची व्हॅल्यू माहित आहे. लेट इट बी इक्वेशन 2. cos 60 इज हाफ. हे 120 डिग्री आहे. तर cos ऑफ 120 इज मायनस हाफ. हे आपला प्रॉब्लेम होता. ठीक आहे, आणि फ्रॉम हे मायनस हाफ मला cos लिहायचं. cos इज इक्वल टू cos असं पाहिजे. cos इज इक्वल टू cos पाहिजे, तर हे मायनस हाफच्या जागेवर हे लिहायचं. फ्रॉम 1 and 2. ओके, तर cos 3x इज इक्वल टू मायनस हाफच्या जागेवर cos ऑफ 2 पाय बाय 3. फ्रॉम 1 and 2 RHS सेम आहे, LHS सेम. असं काऊन केलं? इथेही cos पाहिजे, इथेही cos पाहिजे, तेव्हाच तर हे फॉर्म्युला बनन. आता हे फॉर्म्युला लाव. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा आहे, बरोबर. हे थीटा आहे तुमचा आणि हे अल्फा आहे. अँड इथं थोडं साईडमध्ये हे फॉर्म्युला लिहून घ्या आणि डायरेक्ट लिहून घ्या. हे थीटा आहे, हे अल्फा आहे. पुट इट हियर. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस माइनस अल्फा. हे वाला अल्फा है. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. ही स्टाइल है. तो इट इज 2 पाई बाय 3 और ऑल इंटीजर्स. डिवाइड बाय 3 काउंट की x की वैल्यू पाहिजे. दिस इंप्लाइज x इज इक्वल टू 2 बाय 3n पाई प्लस माइनस इथं 3 शी डिवाइड करा 2 पाई बाय 9 फॉर ऑल n बिलॉन्ग्स. प्रत्येक टर्म में 3 शी डिवाइड करा, x मिळवून जाईल. That's all. This is final answer. ठीक आहे, तर एखादा तुम्ही करता आजचा दिवस. cosec 3x is equal to -2 by root 3. cosec 3x is equal to -2 by root 3. cosec चाही कोणताही फॉर्म्युला नाही आपल्याला, म्हणून तुम्हाला याला साइन मध्ये बदलावा लागेल. अँड देन प्रोसीड.